पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या, मध्यग्राममध्ये गोळीबारात चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू, कारमधून घरी परतणाऱ्या चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार. तामिळनाडूत थलपती विजयकडून सत्ता स्थापनेचा दावा, पूर्ण बहुमत नसल्यानं आज होणारा शपथविधी पुढे ढकलल्याची चर्चा, स्थिर सरकारसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, रिक्त जागेवर जय पवार, छगन भुजबळ, समीर भुजबळ, आनंद परांजपेंच्या नावाची चर्चा, कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नालेसफाई दौरे, आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा, वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे मतभेदाच्या चर्चा. मासे कापून किंवा स्वच्छ करून देऊ नका, वाकोल्यामध्ये मनपा अधिकाऱ्यांचा अजब फतवा, नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, मनपाच्या दंडेलशाही विरोधात कोळी बांधवांमध्ये संतापाची लाट. भोंदू खरात विरोधात पहिलं दोषारोपपत्र सादर होणार, एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता, आठवड्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार. कोल्हापुरात नात्याला काळीमा, वडिलांसह मामा मामेभावाकडून 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, शाहूपुरी पोलिसांकडून वडील आणि मामाला बेड्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा तिढा सुटला, शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू. राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण, भारताचा दृढनिश्चय, सार्वभौमत्व आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी भारतीय सैन्याचं ट्विट.